म्हणजे शुभू अख्खी रात्रभर इकडे या श्रावणीच्या बाजूला झोपलेला तर. तायडे तायडे हे सगळं तू मुद्दामून करायलास ना? काय करायलास हे? अरे आम्ही कशाला मुद्दाम करू? सकाळची रोजची काम आहेत आमची. आणि सकाळ सकाळ तर तुला माहितीये घरात किती कामं असतात. आमासनी नाही बाबा जमत 12-12 वाजेपर्यंत झोपून राहिला. होय, तू काय आणि किती घरात कामं करतेस ते मला चांगलं ठाऊक आहे. अगं आम्ही झोपले तुला दिसाय नाही. अरे तू काय ग शोभे, तुला काय आकलेचा भाग आहे? माणूस झोपलं इथं सरळ तोंडावर पाणी उडवायलीस तू. आणि तू कवापासून काम करायला लागलीस? आम्ही रोजच काम करतो काय अण्णा? मला तर नाही दिसलं कवा. ते 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 तुम्ही आतमध्ये पोथी वाचत असता ना आणि आम्ही बाहेर काम करत असतो म्हणून बघितलं नसेल तुम्ही. मग अशी तू बिरा थांब. अहो काय करायलाय? आम्ही अजून मेकअप पण केला नाही. थांब की फोटो. अगे नाही काय लग्नानंतर पहिल्यांदा तुझ्या हातात कराटा पाहिलंय ना. ऐतिहासिक क्षण आहे ना सोशल मीडियावरच टाकतो. कळू दे ना जगाला बी माझ्या बायकोने आज काम केले. हा फोन ठेवा तो आधी. आणि आम्ही रोज काम करतो काय? तुम्हीच इथं नसता बघायला. काय झालं? पाणी उडवलं म्हणून ना काय मोड आले का हिच्या अंगावर? आता तिने 4 थेंब पाणी उडवलंय. उद्या जर दिस उजाडेपर्यंत ही हांतरुणात लोळत राहिली ना तर मी बादली पर पाणी ओतन. घरच्या सोनाने काय एवढा वेळ झोपायचं असतं वय? मला खपणार नाही. आणि हो बरोबर सकाळी 7 वाजता आम्हासनी सगळ्यांनी चहा लागतो काय? एक्स्ट्रा साखरवाला. आणि चहा झाला का लगेच नाश्ता. लक्षात ठेवा. मी लगेच बघते चहा नाश्त्याचं. अंथरून राहिलं की. हो ते आता काय त्यो पण तू उचलल बघा. आहे तुला माहितीये काय? आपला शुभू का नाही रात्रभर इकडं बाहेर झोपलेला आता श्रावणी बरोबर. काय शुभू रात्रभर बाहेर झोपला होता? नाहीतर काय, आम्ही आमच्या डोळ्यांनी स्वतः बघितलं. आई आम्ही सांगालोय लग्न करून फक्त 1च दिवस झालाय. शुभू बघ कसा वागायलाय. आम्ही सांगालोय आई आपला शुभू आता आपला शुभू नाही राहिला. त्या श्रावणीच्या तालावर बरोबर नाचालाय. काहीतरी करायला लागेल आई आता.
जरी श्रावणी त्या शुभूच्या घरी राहणं माझ्या फायद्याचं नसलं तरी विश्वंभरचा असा हताश आणि लाचार चेहरा बघून ना मला मनातून प्रचंड मज्जा येते. काय झालं विश्वंभर? तुझी तब्येत आता बरी आहे ना? बोलत का नाहीयेस काही तू नेहमीसारखं? ठीक आहे. हे बघ, तुझी परिस्थिती आणि मनस्थिती ही दोन्ही मी समजू शकते, पण शेवटी आता जे झालंय ते झालंय ना. आता तू तुझ्या पक्षाच्या कामावर आणि राजकारणावर लक्ष केंद्रित करायला हवंस. असं नुसतं घरात बसून कसं चालेल सांग बरं? नंदा, का मी सगळं विसरलोय? त्या मुलीचं अस्तित्व मी माझ्या आयुष्यातनं कायमचं संपवून टाकलंय. तर माझ्यासाठी माझं काम हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. भैया अरे काय झालं? काय सांगितलं होतं मी? त्या मुलीची एकही गोष्ट या घरामध्ये नको सांगितलं होतं ना ओरडून. अरे पण काय झालं? एवढा कसला राग आहे? या कपावर तिचं नाव लिहिलंय नंदाक्का. भैया भैया तू शांत हो, सावर स्वतःला. गौरेश, गौरेश, काय सांगितलं होतं मी? कान फुटले तुझे? या घरामध्ये त्या मुलीच्या वस्तू अजून काय आहेत? माफ करा साहेब, चुकून झालं माझ्याकडनं. जा जा, अख्खं घर पिंजून काढ. त्या मुलीची एकही गोष्ट या घरामध्ये मला नकोय. साधा धागाही मला नकोय. चल जा, निघ इकडनं.